हा सकळीकर सगळं बाजूलाच टाकलं आणि मग आल्या अशी येणारी काय असतात. आणि मग ही सेवा त्याच्या निमित्तानं अन्नदान ज्ञानदान. आणि मग महाराज हा उत्सव कसा आहे पंढरीच्या वारीच्या वाटेवरचा म्हणलं तरी काय अडचण नाही. कारण पंढरपूरला हजारो लाखो वारकरी आज चाललेले आहेत. आणि मग आपण तर नाही जात वारीला, मग कमीत कमी त्याच्या निमित्ताने एखादं कीर्तन तरी घडल म्हणून हा हो आपण. नाहीतर कीर्तन नसतं तर मग आम्ही वारीतच दिसलो असतो तुम्हाला. मग तुम्ही आले असते तर दिसलो असतो ना. आणि मग नाथ महाराज या अभंगातून आपण संसारामध्ये कसं राहायचं हे सांगतात. आता पाहायला गेलं तर महाराज प्रत्येकाला संसार आहे. संसार 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 म्हणजे तरी काय हो. संसार म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे? संसार म्हणजे जन्माला येणं हा संसार आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम ही संसार आहे. म्हणजे हा संसार आहे. कोणता संसार आहे? जन्माला यायचं, 10-5 एकर कमवायची, 1-2 एकर नाही झालं तर विकायची आणि परत मरायचं. आणि मेल्यावर पुन्हा परत काय करायचं? म्हणजे जन्मायचं मरायचं जन्मायचं उपजे ते नाशे. ज्ञानोबाला म्हणतात जो जन्माला आला ना त्याला मरावं आणि मेल्यावर पुन्हा. मग किती दिवस असं करायचं? नाथ महाराजांना म्हणतात म्हणतात किती वेळा. मला सांगा किती वेळा आता अजून जन्मायचं आपल्याला, किती वेळा मरायचं? म्हणजे खुंटवायचंय का नाही? किती वेळा दुःख भोगायचं? तुम्हाला वाटतं का दुःख नसावं? असं कोण आहे बाबा त्यांनी नवस केलं देवाला, देवा दररोज माझ्या जीवनामध्ये काय येऊ दे? असं कोण आहे हो? फक्त जगाच्या पाठीवर एक कुंती माता होऊन दिली, देवा माझ्या आयुष्यामध्ये माझ्या संसारामध्ये सतत दुःख येऊ दे. का? कारण दुःखामध्ये महाराज देव आठवतात माणसं. काही लोक असेच महाराज सुखामध्ये पण देवाला आठवतात. का? हे देवाने दिलंय, हे देवाने दिलंय. आणि मग त्याचे उपकार आहेत म्हणून त्याचं चिंतन करतात, किंवा हा देवाने दिलाय म्हणून चिंतन करतात. दुसरा वर्ग असा आहे महाराज, देवाने आम्हाला काय दिलं? काय म्हणतात काही लोक, आम्हाला देवानी. याच्यावर आमचे बाबा लय भारी बोलतात. आपले बाबा काय म्हणतात, अरे देवाने काय दिलं हे म्हणायला तुला तोंड सुद्धा कुणी दिलंय? मला सांगा तोंड कुणी दिलंय? ज्या तोंडाने आपण म्हणतो देवाने मला काय दिलं, मला सांगा हे तोंड जर देवाने नसतं दिलं, आपण काय म्हणू आई वडिलांनी दिलं. मग कॅन्सर झाल्यानंतर हॉस्पिटलला सुद्धा काही वेळेस कॅन्सर नीट होतो का? पण मग महाराज एखाद्या देवाची जर कृपा झाली तर ज्या तोंडाला कॅन्सर झाला आणि बोलताच येत नाही ते तोंड सुद्धा बरं होतं का नाही? मग तोंड कुणी दिलं खरं सांगा? कुणी दिलं? अवजेन दिले तर नाव तर घ्या की, देवाने दिलं का नाही? पण अशी म्हणणारी लोक आहेत महाराज ज्याची देवावर श्रद्धाही नाही विश्वासही नाही. महाराज आमचं त्याला सांगणं एवढं, तो म्हणतो देवाने आम्हाला काय दिलं, आम्ही देव मानत नाही. आमचं एकच म्हणणं आहे, तू देवाला मानू नको अण्णा. आपण देवाला मानलं आणि नाही मानलं त्याचं काय वाईट आहे? होईल नाही होणार. पण ज्या दिवशी देव आपल्याला मानणार नाही ना त्या दिवशी आपल्या दारात गर्दी झाल्याशिवाय राहणार नाही. त्या दिवशी देव आपल्याला मानणार नाही त्या दिवशी लोक काय म्हणणार? राम नाम गेले आणि अगोदर. म्हणून महाराज असा एक वर्ग आहे जो देवाला मानत नाही. मग आपल्या मानण्यावर दुसऱ्याची किंमत असते का? तो जसा आहे त्याच्या राहण्यावर वागण्यावर किंमत असते. आणि मग महाराज संसारामध्ये कसं असावं? संसार आपला संसार हा विषय चाललाय. संसार म्हणजे काय? तर मग महाराज प्रत्येक जीव जन्माला येतो. आता तुम्हाला लक्ष देऊन आहे का बारीक? जन्माला कोण येतो? हा मनुष्य येतो. आणि मेल्यानंतर कोण मरतं? बरं आता तुम्हाला नाव घेऊन सांगतो. आता आमचे भाऊ म्हणजे कैलासवासी भाऊ, भाऊंचं नाव काय? कोंडीबा. आता कोंडीबा पवार आपल्यातून काय झाले? मेले. मेले म्हणजे कशाने मेले? देहाने मेले का आत्म्याने मेले? बोला बोला, तुम्हाला फायद्याचं आहे बरं का हे.
रडायला लागलं ना मग बरोबर ती लक्षात येते तशा गोष्टी. आता कोंडीबा पाटील गेले, पण कसे गेले हो? देहाने गेले. आणि आपण जाणार आहे ती कशाने जाणार आहे? आणि यातला आत्मा जनी मनी आत्मा एक आणि सर्व गती तो आत्मा एकच आहे आणि व्यापक आहे. मग आत्मा मरत नाही, मग रडायचे कशासाठी? संसारामध्ये आपण आहे का नाही? मग ते मेले का?